जेव्हा मला कळले की माझा नवरा खूप देखणा आहे, तेव्हा मला आश्चर्य वाटले. म्हणतात ना, फक्त नशीबवान लोकांनाच देखणा नवरा आणि सुंदर मुलगी मिळते. मी आनंदाने भारावून गेले होते. माझा नवरा खरंच देखणा होता. तो खूप श्रीमंत आणि शूर होता. मी ऐकले होते की त्याचे कोणाशी तरी मोठे भांडण झाले होते. पण त्याने त्याला इतके मारले की संपूर्ण शहराने ते पाहिले. त्याचा एक व्हिडिओसुद्धा होता, जो एका वेबसाईटवर पोस्ट केला होता आणि लोकांनी त्यावर खाली छान प्रतिक्रिया दिल्या होत्या. माझे लग्न एका प्रसिद्ध देखणा आणि शूर माणसाशी होत होते. त्याचे नाव आरव होते. किती सुंदर नाव आहे. मला खूप आनंद झाला होता. मी कोणापेक्षाही कमी नव्हते. आम्ही खूप सुंदर आणि आकर्षक होतो. आमची जोडी छान दिसत होती. खरं तर आजही मी जास्त सुंदर होते. मग लग्नाची तयारी सुरू झाली आणि माझे लग्न झाले. जेव्हा मी या घरात राहायला आले, तेव्हा त्यांनी माझे इतके छान स्वागत केले की संपूर्ण शहराने ते पाहिले. आमचे लग्न शहरातील सर्वात मोठ्या लग्नांपैकी एक होते. जयस्वाल इंडस्ट्रीजच्या मालकींचे लग्न होत आहे हे सर्वांना माहीत होते. सर्व काही पहिलेपेक्षा चांगले होते. त्याने माझ्यासाठी सर्व तयारी स्वतः केली होती आणि ती सुद्धा पाहण्यासारखी होती. पण कदाचित आम्ही इतक्या आनंदात होतो की आमच्या आनंदावर परिणाम झाला. आनंदावर दृष्टी लागली. अशा मोठ्या लग्न समारंभात नेहमीच काहीतरी वाईट घडतं. पण माझ्या बाबतीत ते इतकं वाईट आणि इतक्या लवकर घडेल हे आम्हाला माहीत नव्हतं. माझे पती अजून माझ्या खोलीत येणार नव्हते. अजून बरेच विधी करायचे बाकी होते. त्याला खूप वेळ लागणार होता. ते माझ्या खोलीत येईपर्यंत कदाचित सकाळ झाली असती. पण हे लोक श्रीमंत होते. ते रात्री 3 वाजता उठायचे, त्यामुळे काही फरक पडत नव्हता. असो, मला बातमी मिळाली की माझे पती माझ्या खोलीत येणार आहेत. मी पुन्हा कपडे घातले. माझा जो मेकअप खराब झाला होता तो दुरुस्त केला गेला. खरं तर मला साधे कपडे घालायला सांगितले होते. ते म्हणाले की त्यांना तुला वधूच्या रूपात पाहण्यात रस नाही. तू आराम कर. इथे कोणताही विधी नाही. जर त्यांना तुला वधूच्या रूपात पाहण्यात रस असता तर तू कधीतरी पुन्हा वधू बनू शकली असतीस. आणि अगदी तसेच घडले. माझ्यासाठी खरेदी केलेले दागिने असे होते की रोज तयार झाले तरी मी एखाद्या वधूसारखी दिसेन. असे भरजरी आणि नक्षीदार सूट आणि मी यापूर्वी कधीही न पाहिलेले दागिने घालून माझे नशीब उजळले होते. माझे पती माझ्या खोलीत आले आणि त्यांची चाल विचित्र होती. मला वाटले की ते श्रीमंत गृहस्थ असावेत. कदाचित दारू प्यायले असतील. पण ते म्हणाले की ते दारूला हातही लावत नाहीत, कारण त्यांना त्यांच्या आरोग्याची काळजी आहे. पण ते सतत खोकत होते. कधी तोंडाला तर कधी पोटाला हात लावत होते. ते म्हणाले की मी इतके गोड खाल्ले आहे की माझ्या पोटाला काहीतरी होईल असे वाटते. हे ऐकून मी हसले. त्यांनी माझा हात धरलाच होता. तेवढ्यात त्यांना अचानक उलट्या झाल्या आणि ते बेशुद्ध पडले. मी खूप घाबरले आणि लगेच लोकांना बोलावले. त्यांनी त्यांना रुग्णालयात नेले. त्यांनी मला त्यांच्यासोबत जाऊ दिले नाही. पण मला कळले की वाटेत त्यांची प्रकृती खूपच खालावली होती आणि डॉक्टरांनी आम्हाला असे काहीतरी सांगितले की आमच्या पायाखालची जमीनच सरकली. मी माझ्या बहिणींमध्ये सर्वात सुंदर होते. माझ्या सगळ्या बहिणींची लग्न झाली होती आणि त्या आपल्या घरी गेल्या होत्या आणि माझे आजोबाही वारले होते. मी फक्त माझ्या आईसोबत राहिले होते. माझ्या सौंदर्यामुळे मला एक खूप चांगलं स्थळ मिळालं होतं. मी माझ्या होणाऱ्या नवऱ्याची वाट पाहत होते. मला माहीत नाही त्याची तब्येत कशी बिघडली. हे सगळं खूप विचित्र होतं. लोक म्हणतात की वधू लग्नाच्या दुसऱ्या दिवशी हॉस्पिटलमध्ये जाते. पण इथे माझा नवरा लग्नाच्या रात्रीच हॉस्पिटलमध्ये गेला होता. हे लोक सुशिक्षित, हुशार आणि श्रीमंत होते, त्यामुळे ते असं काही बोलत नव्हते. पण कुणास ठाऊक, तुम्हाला कदाचित वाटत असेल की मी काही केलं आहे का. पण जेव्हा डॉक्टरने आम्हाला सांगितलं की त्याला विष दिलं गेलं आहे, तेव्हा माझ्या पायाखालची जमीनच सरकली. मी माझ्या नवऱ्याला विष का देईन.
माझ्यावर कुणीही संशय घेतला नव्हता आणि मी ते केलंही नव्हतं. पण ज्या कोणी ते केलं असेल तो काही सुटणार नव्हता. आम्ही त्यांना नंतर पकडलंच असतं. आता सगळं काही माझ्या नवऱ्याच्या आयुष्यावर अवलंबून आहे. त्यांनी प्रार्थना करायला सुरुवात केली आणि माझ्या लक्षात आलं की माझ्यावर वाईट नजर पडली आहे. मी फक्त देवाला प्रार्थना करत होते, पण माझा नवरा वारला. त्याला इतकं विषबाधा झाली होती की त्याचे सर्व महत्त्वाचे अवयव निकामी झाले होते आणि शेवटच्या क्षणी त्याला बोलायलाही क्षणभर वेळ मिळाली नाही. माझं नशीब पेटून उठलं होतं. माझ्या हातावर अजूनही मेहंदी होती, डोळ्यांत स्वप्न होती आणि हृदयात इच्छा होत्या. मी फक्त काही तासांसाठीच वधू होते. जेव्हा माझ्या वराने हे जग सोडले, लोक मला चेटकीण म्हणू लागले, शिव्या देऊ लागले आणि म्हणू लागले की हे सर्व माझ्यामुळे घडलं. हा एक असा अपघात होता जो बहुतेक लोकांच्या बाबतीत घडत नाही आणि जेव्हा तो घडतो तेव्हा एकाच्या मृत्यूसोबत आणखी कोणीतरी मरतं, कारण हे जग त्यांना जगू देत नाही. माझ्या पतीचे अंत्यसंस्कार पार पडले आणि मग हे सर्व कसे घडले याचा विचार करत सगळे खाली बसले. ते म्हणाले की तो ठीक होता आणि वधूच्या खोलीत होता. मी गेले आणि विचार केला की वधूने काहीतरी केले असावे. कदाचित तिला आमच्या शत्रूंनी पाठवले असले पाहिजे. आमचे खूप शत्रू आहेत. त्या सर्वांनी याचा दोष माझ्यावर टाकला. मी किंचाळत आणि ओरडत राहिले, पण मी काहीही करू शकले नाही. माझे आई वडील सुद्धा माझ्यासाठी काही करू शकले नाही. माझे वडील या जगात नव्हते. माझी बिचारी आई काय करू शकली असती? माझी आई जर उच्च पदावर असती, खूप श्रीमंत असती, तरीही कदाचित ती मला तेव्हाही वाचू शकली नसती, कारण या लोकांचे हात खूप लांब होते. पण माझी आई एक सामान्य स्त्री होती, जिने आपल्या सर्व मुलींना शाळेत शिकून त्यांची लग्न लावून दिली होती आणि तिला आनंद होता की एक मुलगी इतक्या चांगल्या घरी गेली तर ती इतरांचीही काळजी घेईन. पण माझं घर उद्ध्वस्त झालं. मी तुरुंगात गेले. जेव्हा मी तुरुंगात शिरले तेव्हा सगळे माझ्याकडे विचित्र नजरेने बघत होते आणि एक दारू प्यायलेली बाई माझ्याकडे आली आणि तिने माझे केस पकडून मला जमिनीवर ढकलले. ती म्हणाली की आपण सगळे गुन्हा करूनच इथे आलो आहोत. तू कोणताही गुन्हा केलेला नाही. ती खूप वाईट गोष्ट केली, पण लग्नाच्या रात्री स्वतःच्या नवऱ्याला विष देणं हे खूप घृणास्पद कृत्य आहे. तू इतकी सुंदर आहेस, असं वाटतं की तुझं दुसऱ्या कोणासोबत तरी प्रेम प्रकरण होतं. तेव्हाच तू तुझ्या नवऱ्याला मारलंस. तू तुझ्या प्रियकरासोबत मिळून त्याला तुझ्या आयुष्यातून काढून टाकलंस. मी म्हणाले की मी असं काहीही केलं नाही. लोक मला केवळ खुनीच नाही तर एक बदमाश म्हणू लागले आणि म्हणू लागले की तिने तिच्या नवऱ्याला मारलं कारण तिचं दुसऱ्या कोणासोबत तरी प्रेम संबंध होते. या गोष्टी केवळ तुरुंगातच नाही तर बाहेरही घडत होत्या. माझी कहाणी एक कहाणी बनली होती. माझं आयुष्य उद्ध्वस्त झालं होतं. लोकांच्या ओठांवर फक्त मीच होते. त्यांना दुसरं काही काम मिळेपर्यंत ते माझ्याबद्दलच चर्चा करत होते. प्रत्येकजण म्हणत होता, वाटतंय की त्या मुलीचे दुसऱ्या कोणासोबत तरी प्रेम संबंध होते. माझ्या आईला हे सगळं ऐकावं लागत होतं. माझ्या बहिणींनाही घरी टोचून बोललं जायचं, तुझी बहीण अशीच निघाली, तिने नवऱ्याला विष दिलं. त्यांचं आयुष्यही कठीण होत चाललं होतं आणि मी रात्रंदिवस रडण्याशिवाय काहीही करू शकत नव्हते. मग माझ्या आयुष्यात एक विचित्र रात्र आली. ती तुरुंग रक्षक होती. ती एक खूप विचित्र, खूप उंच स्त्री होती आणि ती अगदी क्षुल्लक गोष्टींवरूनही हात उचलायची. ती एक छोटीशी चूकसुद्धा माफ करत नसे. एके दिवशी ती माझ्या कोठडीत आली. त्यावेळी मी या कोठडीत एकटीच होते, कारण माझ्यासोबत दुसरी कोणीही स्त्री नव्हती. ती म्हणाली की तुझं नाव वीणा आहे, तू तुझ्या नवऱ्याला मारलं आहे. मी म्हणाले की नाही, मी माझ्या नवऱ्याला मारले नाही. कुठल्या तरी शत्रूने त्याला विष दिले होते. मी त्याला मनापासून माझा जीवनसाथी मानत होते.
मी असं का करेन? तिने माझ्याकडे निरखून पाहिले आणि म्हणाली की तू खूप सुंदर आहेस. बरं, तू त्याला मारलंस किंवा दुसऱ्या कोणी, तो मेला आहे. आता तुला तुझ्या आयुष्यात काय करायचं आहे? मला आश्चर्य वाटले की मी तुरुंगात आहे आणि ती मला का विचारत आहे की तुला माझ्या आयुष्यात काय करायचं आहे? कारण माझं आयुष्य तुरुंगातच जाणार होतं. मला इथून कोणीही बाहेर काढणार नव्हतं. मग माझ्या मनात एक विचार आला की कधीकधी जेव्हा एखाद्याला पाठिंबा नसतो किंवा खटला लढायला कोणी नसतं, तेव्हा पोलीस त्याच्यासाठी खटला लढतात आणि त्याला बाहेर काढतात. कदाचित माझं आयुष्य थोडं सुधारलं असतं. मी म्हणाले की मला इथून बाहेर पडायचं आहे, मला माझं आयुष्य जगायचं आहे. ती काहीतरी खात होती आणि माझं बोलणं ऐकत होती. अगदी जनावरांसारखी खात होती. ती हातात कोंबडीचे तुकडे उचलून तोंडाने त्यांची पिसे काढण्यात व्यस्त होती. ती म्हणाली, आणखी काय करणार आहेस? मी म्हणाले, माझी आई एकटी आहे. माझ्या सगळ्या बहिणी घराकडे गेल्या आहे. मी आईकडे जाऊन राहीन. मी माझ्या सगळ्या बहिणींपेक्षा जास्त शिकलेली आहे. मी नोकरी करीन. ती म्हणाली, आणखी काय करणार? मी म्हणाले, मी आईची काळजी घेईन आणि जगात माझ्याबद्दल ज्या गोष्टी बोलल्या जात आहेत त्या खोट्या ठरवीन. ती म्हणाली, तुला माझ्यासोबत धंदा करायचा आहे? जेव्हा ती असं म्हणाली तेव्हा मला आश्चर्य वाटले. मी म्हणाले, तुला काय म्हणायचं आहे? तू काय म्हणत आहेस? ती म्हणाली, ही एक साधी गोष्ट आहे बाई. मी ती साध्या पद्धतीने करत आहे. तिने तोंडातून एक हाड काढले आणि बाजूला फेकून दिले. तर हे सुंदर आहे. हे काम तुझ्यासाठी सर्वोत्तम आहे. मी नाही म्हणाले. मी प्रतिष्ठित कुटुंबातील आहे. ती म्हणाली, हो, म्हणूनच तू तुझ्या नवऱ्याला मारून आली आहे. मी म्हणाले, मी माझ्या नवऱ्याला मारले नाही. मी मोठ्यानं ओरडले आणि तिने माझ्या कानशिलात लगावली. तिने विचारले, तू हा धंदा करणार की नाही? मी म्हणाले, तुम्ही हे सर्व इथे करता? ती म्हणाली, हो, मी करते. जेव्हा तुझ्यासारखी सुंदर मुलगी इथे येते तेव्हा मला हे करावेच लागते. नाहीतर इथे सर्व उद्ध्वस्त बिघडलेल्या म्हाताऱ्या बायका येतात ज्यांच्याकडे काहीच नसते. एक पुरुष फक्त त्यांच्याकडून कामं करून घेऊ शकतो आणि आम्ही त्यांच्याकडून काहीही करून घेऊ शकत नाही. पण तुझ्यासारख्या मुली कधीकधी या तुरुंगात येतात. आम्हाला ही संधी सोडायची नसते. अहो, आमच्या पगारात 10 दिवसांचा खर्चही भागत नाही. आम्हाला इकडून तिकडून कसेबसे निभावून घ्यावे लागते. बाळा, हे जग आहे. मी नाही म्हणाले. मी असं काही करणार नाही. ती म्हणाली, चला, मला फक्त तुमची संमती जाणून घ्यायची होती. जर तुम्ही शांतपणे हो म्हणाला असता तर हे प्रकरण थोडे सोपे झाले असते. पण आता तुम्ही शांतपणे हो म्हणत नाही तर ठीक आहे, आपण हे जबरदस्तीने करू. माझ्या पोटात इतकी वेदना होत होती जणू काही मी माझा मृत्यूच पाहिला आहे. मी म्हणाले, तुम्ही हे जबरदस्तीने करणार आहात म्हणजे काय? ती म्हणाली, मग मी अजून काय करू शकते? आपण ही संधी सोडू शकत नाही. तिने 2 बायकांना बोलावले ज्या मला जबरदस्तीने कुठेतरी घेऊन जाऊ लागल्या. काय होत आहे हे मला कळत नव्हते. त्यांनी मला एका तुरुंगात कोंडून ठेवले आणि निघून गेले. पण हा तो तुरुंग नव्हता जिथे मी आधी राहत होते. ती एक छोटी खोली होती. मला वाटले की हा सन्मान पाहायला जाण्यापेक्षा तुरुंगातच राहणे बरे. पण थोड्या वेळाने एक माणूस आत आला. तो कोण होता हे मला माहीत नव्हते, पण तो पोलिसासारखा दिसत होता. मात्र त्याने पोलिसांचा गणवेश घातला नव्हता. या तुरुंगातही माझ्यावर अशी क्रूरता झाली ज्याचा मी कधी विचारही केला नव्हता. माझ्या पतीच्या आठवणी अजूनही माझ्या मनात होत्या. मी त्यांच्यासोबत जेमतेम अर्धा तास घालवला असला तरी मला त्याच्याशी एकनिष्ठ राहायचे होते. मी त्यालाच माझं सर्वस्व मानत होते. तो इतका देखणा, इतका सुंदर, इतका तरुण होता. मी हे कसं सहन करणार होते?
या सगळ्यामुळे मी खूप अस्वस्थ झाले होते. मग माझ्यावर आरोप करून मला इथे आणून टाकण्यात आलं. पण जेव्हा तुम्ही विचार करता की यापेक्षा वाईट काय असू शकतं, तेव्हा ते त्याहूनही वाईट वाटू लागतं. माणसाला वाटतं की यापेक्षा वाईट काहीच असू शकत नाही, पण वास्तव तुम्हाला आणखी मोठ्या संकटात टाकतं. आणि माझ्या बाबतीत असंच घडलं. मला माझ्या खोलीत परत आणून टाकण्यात आलं. तिथे एक नवीन स्त्री आली होती. आता ती माझ्यासोबतच राहणार होती आणि माझी अवस्थाही खूप वाईट होती. म्हणून तिने मला विचारलं, तुला काय झालं? सुरुवातीला मी काहीच बोलले नाही, पण नंतर मी तिला सगळं काही सांगितलं. ती कदाचित एक चांगली स्त्री होती, जी इतरांप्रमाणे माझी चेष्टा करत नव्हती, कारण तिने माझी अवस्था किती वाईट आहे हे पाहिलं होतं. ती म्हणाली, हे जग असंच आहे. तू एका मोठ्या तुरुंगातून बाहेर येऊन एका छोट्या तुरुंगात असा विचार करून आली आहेस. तुझ्यासारखी एक सुंदर मुलगी, तीही एक विधवा, जिला वडील किंवा भाऊ कोणीही नाही. तुझ्यासोबत याहून वाईट काहीतरी घडणार होतं. तू इथे आली आहेस तर वाचलीस. तू 1-2 ठिकाणी भटकशील. जर तू बाहेर राहिली असतीस तर कुणाला ठाऊक कुठे भटकली असतीस. मला तिचे शब्द अजिबात आवडले नाहीत. तिच्या शब्दांनी मला काहीच दिलासा मिळत नव्हता. उलट ती माझ्या जखमांवर मीठ चोळत होती. मी शांत बसून राहिले. मी आणखी काय करू शकले असते? शेवटी एक स्त्री तरी काय करू शकते? रडण्याशिवाय ती काहीही करू शकत नाही. हो, गोष्ट वेगळी आहे की तिची इच्छा असेल तर ती खूप काही करू शकते. आणि कदाचित मी त्या स्त्रियांपैकी एक नव्हते. माझे आयुष्य तुरुंगात जात होते. माझ्यासोबत सर्वात वाईट गोष्टी घडत होत्या. माझ्या डोळ्यांतून अश्रू थांबत नव्हते. भुकेने चक्कर येऊन पडल्यावरच मी जेवायचे. हेच माझे आयुष्य होते का? मला असेच जगायचे होते की मी स्वतःसाठी काहीतरी करायला हवे होते? मी या तुरुंगात होते. माझ्या स्वाभिमानाशी पुन्हा पुन्हा खेळ सुरू झाला होता. महिला तुरुंगी एक रक्षक माझ्याशिवाय सगळ्यांसोबत तेच करायची. त्यावेळी इथे दुसरी कोणी सुंदर मुलगी नव्हती. त्यामुळे तिची सगळी नजर फक्त माझ्यावरच होती. तिने माझा छळ केला. माझ्याकडून हे सगळं करून घेतलं. मला हिणवलं. पण दुसरं काहीही माझ्याकडून कधीच करून घेतलं नाही. ती म्हणायची की सौंदर्य खराब होऊ नये. एके दिवशी जेव्हा मी भाजी कापायला बसली, तेव्हा तिने मला उठवलं आणि हे सगळं करू नकोस असं सांगितलं. ती मला उन्हात सुद्धा जाऊ देत नव्हती. ती कोणत्या प्रकारची बाई होती याचं मला आश्चर्य वाटलं. ती कोणाची आई होती, कोणाची बायको होती, तिने आपल्या मुलांना कसं वाढवलं असेल? तुरुंगातील सर्व बायकांनी तिला मरण्याचा छाप दिला. आणि मग एके दिवशी कुणास ठाऊक कोणाचा छाप होता, ती तुरुंगाच्या छतावरून खाली पडली. त्यावेळी तिथे एकही बाई उभी नव्हती. जर कोणी तिथे असतं तर तिला दूर ढकलन हे त्यांनी आपलं कर्तव्य मानलं असतं. पण कदाचित तिचा पाय घसरला आणि ती खाली पडली. त्यानंतर तिने नरकातच डोळे उघडले असतील. पण आम्हाला फारशी शांतता मिळाली नाही, कारण त्यानंतर दुसरी एक खूप कडक महिला तुरुंग रक्षक इथे आली. पण तिने माझ्याकडून कधीच काही चुकीचं करून घेतलं नाही. माझ्या चांगल्या वृत्तीमुळे आणि तरुण वयामुळे माझा खटला पुन्हा उघडण्यात आला आहे. ज्या खटल्यांना हाताळायला कोणी नसतं, त्यांच्या फाईल्स नवीन वकिलांना दिल्या जातात. त्यामुळे त्यांना त्या प्रकरणांमध्ये अनुभव मिळतो. माझी फाईल कदाचित एका वकिलाच्या हाती लागली. ती सुद्धा एक स्त्री होती. तिने मला पीडित म्हटले आणि मला भेटायला आली. मी तिला सर्व काही सांगितले. ती म्हणाली की एखादा वेडा माणूस सुद्धा हे समजू शकतो.
की जर एखादी स्त्री इतक्या श्रीमंत माणसाशी लग्न करत असेल तर ती पहिल्याच रात्री त्याला का मारेल, जेव्हा त्याची पत्नी म्हणून राहण्यातच तिला जास्त फायदा होणार आहे. पण जेव्हा नशिबात काही वाईट घडायचे असते तेव्हा अशा गोष्टी बाजूला पडतात आणि कोणी त्यांच्याकडे लक्षही देत नाही. काळजी करू नकोस, मी तुला मदत करेन. तिने खरोखरच मला मदत केली आणि 10 महिन्यांच्या खटल्यानंतर माझी तुरुंगातून सुटका झाली. मला शोधून काढण्यात आले. मी तब्बल 1.5 वर्षानंतर बाहेर आले होते. जेव्हा माझे लग्न झाले तेव्हा मी 19 वर्षाची होते आणि आता मी 24 वर्षाची होणार होते. मी अजूनही सुंदर होते आणि कुमारी नसले तरी मी नक्कीच सुंदर होते. मला वाटले की कोणाची तरी पत्नी बनून मी माझे उर्वरित आयुष्य चांगले जगेन. मला माझ्या आईला भेटायचे होते. मला भेटायला कोणी आले नाही, पण माझ्या सुटकेची बातमी माझ्या कुटुंबाला देण्यात आली होती. हे त्या वकिलाने सांगितले होते. असो, मी माझ्या घरी गेले आणि माझी तिसरी बहीण तिथे बसली होती. ती बहुतेक माझ्या आईला भेटायला आली असावी, पण ती मला कधीच भेटायला आली नाही, कारण तिचा नवरा खूप कडक होता आणि तो तिला बाहेर जाऊ देत नसे. बरं, जेव्हा मी तिला पाहिलं तेव्हा मी तिला मिठी मारायचा प्रयत्न केला. इतक्या दिवसांनी मी माझ्या बहिणीला अखेर पाहिलं होतं, पण तिने मला दूर ढकलले आणि म्हणाली, कुठून आलीस? काल तुझ्यामुळे आमच्या संपूर्ण कुटुंबाचा परिसरात इतका अपमान झाला आणि तू इथे ताठ मानेने आली आहेस. मी म्हणाले, मी माझ्या आईला भेटायला आले आहे. ती म्हणाली, कोणती आई? तुझी आईसुद्धा या जगात नाही. जगाचं बोलणं ऐकून ती मेली आणि तुझ्यामुळे माझा घटस्फोट झाला. सगळे म्हणाले की तुझ्या बहिणीने तिच्या नवऱ्याला मारले, म्हणून तू सुद्धा तुझ्या नवऱ्याला मारशील. आईने हे घर माझ्या नावावर दिले आहे. मी इथे माझ्या मुलांसोबत राहते आणि इथे तुझ्यासाठी जागा नाही. तू इथून जाऊ शकतोस. तिने मला आत पाऊलसुद्धा ठेवू दिले नाही. तिने बाहेरून सर्व काही उद्ध्वस्त केले आणि मी जिवंत असतानाच मला ठार मारले. मला धक्का बसला होता. नंतर मला कळले की तिने या घराच्या बदल्यात दुसऱ्या कोणाशी तरी लग्न केले होते. म्हणजेच तिने कोणाला तरी सांगितले होते की ती हे घर त्याच्या नावावर करेल, फक्त त्याने तिच्याशी लग्न करावे आणि तिचा व तिच्या मुलांचा खर्च उचलावा. कारण तिच्या घरात कोणीही कमावते सदस्य नव्हते आणि तिचे लग्न नुकतेच झाले होते. समोर राहणाऱ्या काकूने मला हे सर्व सांगितले आणि एका रात्रीसाठी तिच्या घरी ठेवले. पण मी तिथे कायम राहू शकले नाही. मी परत आल्याची बातमी शेजारच्या लोकांपर्यंत पोहोचली होती. आता त्यांना माझ्याशी बोलायचे होते. का माहीत नाही, एकतर संपूर्ण कहाणी जाणून घेण्यासाठी किंवा मला टोचून बोलण्यासाठी. आणि माझा त्या दोन्हीपैकी कशासाठीही मूड नव्हता. जणू काही माझे आयुष्य उद्ध्वस्त झाले आहे असे वाटत होते. माझा काय दोष होता? मी काय केले होते याचा मी विचार करू लागले. माझे लग्न एका चांगल्या कुटुंबात होत असल्याचा मला आनंद होत होता. माझ्यावर अशी काही वाईट नजर होती का? मला वाटले की मी अजूनही पैसे वाचू शकणार नाही. मला अजूनही शांतता मिळणार नव्हती. कोणी एखाद्यासोबत इतकं भयंकर कृत्य कसं करू शकतं? मी माझ्या बहिणीला म्हणाले, बघ, आता संध्याकाळ झाली आहे. मला आज एक रात्र इथे राहू दे. हे तेच घर आहे जिथे आपण सगळ्यांनी खूप छान वेळ घालवला आहे. आपलं बालपण आणि तारुण्य याच घरात गेलं. आपण नवरी म्हणून याच घरातून बाहेर पडलो. ती म्हणाली, मी तुला इथे एक रात्र जरी राहू दिलं तरी माझं आयुष्य पुन्हा उद्ध्वस्त होईल. माझ्या नवऱ्याने, माझ्या मुलांच्या वडिलांनी तुझ्यामुळे मला सोडून दिलं. यापेक्षा वाईट काय असू शकतं? आता तुला माझ्या होणाऱ्या नवऱ्याला माझ्यावर रागवायचं आहे का? त्यानेही मला सोडून द्यायला हवं. तो काही चांगला माणूस नाही. त्याला 2 बायका आहेत. तरीही तो माझ्याशी लग्न करतोय, तेही लोभापोटी. माझी परिस्थिती तुझ्यापेक्षा वाईट आहे. तुझ्यासोबत कोणीच नव्हतं, पण माझ्यासोबत 3 जण होते. माझी बहीण तिथे होती. तिच्या डोळ्यात पाणी तरळलं. तिने माझ्यासमोर हात जोडून म्हटले, मला माफ कर. मग मी इथून निघून जाते. मी मान झुकवून म्हणाले, ठीक आहे, देव तुम्हाला सुखी ठेवो. तुमचे नशीब चांगले असो.
मी तुमच्याशी मुद्दामहून काहीही केले नाही, हे तुम्हालाही माहीत असायला हवे. मला हे समजत नाही की जो माणूस स्वतःच संकटात आहे, तो दुसऱ्यासाठी समस्या कसा बनू शकतो. तो स्वतःच इतक्या मोठ्या संकटात अडकलेला असतो. लग्नाच्या रात्रीच माझ्या नवऱ्याचा मृत्यू झाला आणि मला इतक्या सहजपणे घराबाहेर काढले गेले. हे माझ्यासाठी इतके सोपे होते का? जणू काही मी माझी स्वप्नेही पूर्णपणे जगलीच नव्हती. मला एका धक्क्याने जाग आली. मी इकडे तिकडे भटकत राहिले आणि जेव्हा रात्र झाली तेव्हा मी रस्त्यावर बसून रडू लागले. आता मी कुठे जाणार? मी कुठे राहणार? कदाचित ती बाई बरोबरच म्हणत होती की हे जग एक मोठे तुरुंग आहे आणि तू एका लहान तुरुंगात आली आहेस. तिथे तुझी परिस्थिती आणखी वाईट असेल, कारण आता रात्र झाली होती आणि मी एक सुंदर स्त्री होते. ती मुलगी रस्त्यावर एकटी आणि असहाय्य बसली होती. माझे घर जिथे माझी बहीणही होती, इथून 2 गल्ल्या दूर होते. पण मी तिथे आश्रय घेण्यासाठी जाऊ शकत नव्हते. मी खूप भुकेली होते. आकाशाकडे बघत होते आणि विचार करत होते की माझं नशीब किती वाईट आहे. या तुरुंगात असताना मी अनेक लोकांना भेटले. मी त्यांच्याकडे एक एक करून मदतीसाठी विनंती केली. मी एका माणसाला म्हणाले की मी तुझ्याशी लग्न करेन आणि तुझी पत्नी म्हणून तुझ्या सोबत राहीन. फक्त मला कसंही करून इथून बाहेर काढा. हे त्या दिवसांतील गोष्ट आहे जेव्हा मला तुरुंगातून बाहेर पडायचं होतं. पण 2.5 वर्षानंतर एक वेळ अशी आली की मला तिथे राहण्याची सवय झाली. मग तो माणूस मला म्हणाला की मला घंटा वाजवायला आवडते, पण ती गळ्यात घालायला नाही. तसंही मला आधीच एक बायको आहे. मला माहीत आहे की ते नवरे कोण आहेत जे आपल्या बायकांना इतकं वाईट फसवतात आणि त्या निष्पाप बायका कोण आहेत ज्यांना याबद्दल काहीच माहीत नाही. तो अजूनही त्यांच्यासोबत आपलं आयुष्य जगत आहे. मला वाटतं स्त्रियांना अशा गोष्टीची जाणीव असते, पण त्या दबावाखाली काही बोलत नाहीत. या दबावामुळे माणसाला सगळीकडे अपमानाला सामोर जावे लागते. थोड्या वेळाने मी पुढे पाहिले तर तिथे एक माणूस उभा होता, पण तो माझ्याकडे बघत नव्हता. कदाचित तो एखादा फकीर असावा. कदाचित तो भीक मागत फिरत असावा. माझे आयुष्यही असेच असेल का, असा विचार माझ्या मनात येऊ लागला. कारण आता जर मला जिवंत राहायचे असेल तर मला काहीतरी करावेच लागणार होते. मी सुद्धा रस्त्यावर भीक मागत बसेन का? हा तोच परिसर, तेच शहर होते जिथे मी माझे तारुण्य आणि बालपण घालवले होते. इथे माझे मित्र, नातेवाईक, शिक्षक, दुकानदार होते. ते मला ओळखत होते. ते सर्व मला भीक मागताना पाहतील का? ते माझ्याबद्दल काय विचार करतील आणि मी काय करेन? मी आत्महत्या करावी असा विचार माझ्या मनात आला होता. कदाचित मी खूप पूर्वीच आत्महत्या करायला हवी होती. या आयुष्यापेक्षा ते खूपच चांगले होते. असे जगण्यात काय अर्थ होता? मी त्याच क्षणी तिथेच मरायला हवे होते. माझे पती वारले. जर माझा मृतदेह त्यांच्यासोबत सापडला असता तर मला इतक्या क्रूरतेला सामोर जावे लागले नसते. हो, हे मला आधी का नाही सुचलं? पण आता हा विचार मनात आल्यावर मला यावर कृती करावीच लागली. मी ठरवलं होतं की मी मरेन. माझ्याकडे दुसरा पर्याय नव्हता. सकाळ झाली असती आणि मी मरायला काहीतरी निमित्त शोधून काढलं असतं. पण मी तिथे बसून रडत असताना एक खूप विचित्र गोष्ट घडली. इतकी विचित्र की असं काही घडेल याची मला अपेक्षा नव्हती. जेव्हा मी मागे वळले तेव्हा माझ्या पायाखालची जमीनच सरकली. थोड्या वेळाने माझ्या मागे कोणीतरी उभं असलेले मला दिसलं. मला धक्काच बसला. थोड्या वेळापूर्वी माझ्यासमोर असलेला तोच फकीर होता. मी भीतीने मागे सरकले. मला त्याचा चेहरा दिसत नव्हता. मी विचारलं, तुम्ही कोण आहात? तुम्हाला काय हवं आहे? तो म्हणाला, मला तुझ्याबद्दल सगळं माहीत आहे. मी याच परिसरातला आहे. मी खूप दिवसांपासून इथे भीक मागत आहे. त्याचा आवाज तरुण वाटत होता, पण तो दिसायला म्हातारा होता.
मी विचारलं, तुम्हाला काय हवं आहे? मी खूप आक्रमकपणे वागत होती आणि म्हणाला की मला तुझ्याशी लग्न करायचं आहे. जेव्हा तो असं म्हणाला तेव्हा मला आश्चर्य वाटलं. मी म्हणाले की तुला माझ्याबद्दल सगळं काही माहीत आहे, म्हणूनच तुला माझ्या लाचारीचा फायदा घ्यायचा आहे. तुला माहीत आहे की मी कुप्रसिद्ध आहे. लोक मला दुर्दैवी म्हणतात. त्यांना तर वाटतं की मी एक खुनी आहे. मी तुरुंगवास भोगला आहे, म्हणूनच तुला माझ्याशी लग्न करायचं आहे. तो म्हणाला की तुला जे वाटेल ते तू विचार करू शकतेस, पण तुला हे कळत नाही का की जर आता तुझ्याशी कोणी लग्न केलं नाही तर तुझ्या आयुष्याचं काय होईल? विषय असा होता म्हणून मी गप्प झाले. तो म्हणाला की माझ्याशी लग्न कर, तुझाच फायदा होईल. मी म्हणाले की मला नफा नुकसानाची पर्वा नाही. माझ्या आयुष्यात इतकं काही घडलं आहे की आता नफा नुकसानीने काय फरक पडतो. तो म्हणाला मग माझ्याशी लग्न कर, सगळं काही ठीक होईल. मी बाजूला जाऊन रडू लागले. माझ्या आयुष्यात असा दिवस आला असता की मी एखाद्या फकीराशी लग्न केलं असतं, पण मी आयुष्यात अशी वास्तव पाहत होते की आता नुसतं बसून विचार करणंही गुन्हा वाटत होतं. मी म्हणाले ठीक आहे, मी तुझ्याशी लग्न करायला तयार आहे. तो म्हणाला मग माझ्यासोबत ये. त्याने माझा हात धरला आणि मला आपल्यासोबत घेऊन गेला. मी त्याचा चेहराही पाहिला नव्हता, पण चेहऱ्याने काय फरक पडणार होता. आमचं लग्न झालं. लग्नाची कागदपत्र माझ्यासमोर अचानक सादर करण्यात आली आणि मी त्यावर सही केली. मी त्यावरचं काहीही पाहिलं किंवा वाचलं नव्हतं. तो म्हणाला होता की त्याला माझ्याबद्दल सगळं काही माहीत आहे. मला त्याला काहीही स्पष्ट करून सांगण्याची गरज नव्हती. मला फक्त निवारा, दिवसातून 2 वेळेचं जेवण आणि आदर हवा होता. माझ्यासोबत जे काही घडलं होतं त्यानंतर दुसरा कोणताही सभ्य माणूस माझ्याशी लग्न करणार नव्हता. माझं सौंदर्य माझ्यासाठी एक छाप बनलं होतं आणि माझ्या नशिबाने माझा विश्वासघात केला होता. माझ्या नशिबात अपमानाशिवाय दुसरं काहीच लिहिलेलं नव्हतं. ते माझं नशीब होतं. पण त्याने माझ्याशी लग्न करून मला घरी आणलं. याचं मला आश्चर्य वाटलं. या खोलीत एक पलंग होता आणि त्यावर एक मंचही उभारलेला होता. या फकीराकडे घर आणि हे सगळं सामान कसं काय आहे याचं मला आश्चर्य वाटलं. बरं, मी तिथे बसले आणि तिथे काही कपडे ठेवलेले होते. तो म्हणाला तयार हो, तू कोणीही असलीस तरी माझी वधू आहेस. मी सुद्धा माझा चेहरा आणि हात धुवून येते. मी विचार करू लागले, हो, त्यालाही चेहरा आणि हात धुवायचा आहेत. मी तयार होऊन मंचावर बसले. जेव्हा तो खोलीत आला तेव्हा त्याला पाहताच माझा जीव कासावीस झाला, कारण तो दुसरा कोणी नसून माझा नवराच होता. मला धक्काच बसला. मी म्हणाले तुम्ही तर मेलेलेच होतात, इथे कसे आलात? मी माझ्या डोक्याला हात लावला आणि बेशुद्ध झाले. जेव्हा मला शुद्ध आली तेव्हा तो पुन्हा माझ्या शेजारी बसला होता. मी पुन्हा किंचाळले. त्याने माझ्या तोंडावर हात ठेवला आणि म्हणाला माझं नीट ऐक. तो म्हणाला मी मेलो नव्हतो, मला विष देण्यात आलं होतं, पण मी जिवंत होतो. पण मी डॉक्टरांना मला मेलेला सिद्ध करायला सांगितलं आणि त्यानंतर तू माझा मेलेला चेहरा पाहिलास का? मी म्हणाले नाही. मी इतकी गोंधळलेली आणि बांभावलेली होती की मला काहीच दिसलं नाही. तो म्हणाला की मी मुद्दाम स्वतःला मेलेला सिद्ध केलं होतं, कारण जर मी वाचलो असतो तर त्या सगळ्यांनी पुन्हा माझ्या विरुद्ध कट रचला असता. त्यांनी माझी मालमत्ता मिळवण्यासाठी एक मोठं जाळं रचलं होतं. माझ्या सावत्र बहिणीने, भावाने आणि सावत्र आईने हे सगळं केलं होतं. त्यांनी तुला बाजूला सारलं होतं आणि माझीही दिशाभूल केली होती. मी वाचलो होतो, पण या विषामुळे मला खूप वेदना झाल्या होत्या. मी 2.5 वर्षे अंथरुणाला खिळून होतो. मी कसा वाचलो हे मला माहीत नाही. माझ्या एका मित्राने मला मदत केली होती. माझ्या प्रकृतीचा प्रवास खूप हळू चालला होता. रोज असं वाटायचं की मी मरेन आणि किती दिवसांनी मी बरा झालो हे मला माहीत नाही. पण त्यानंतर काहीच नव्हतं. मग मला कळलं की तुला तुरुंगात पाठवलं होतं. मीच तो वकील तिथे पाठवला होता आणि तुला बाहेर काढलं होतं. तुला बाहेर काढणं खूप कठीण होतं आणि मी जिवंत आहे हे मला सिद्ध करायचं नव्हतं. मी कसा तरी तुला बाहेर काढले आणि फकीराचा वेश धारण करून तुझ्या मागे आलो. त्यांनी ताब्यात घेतलेली जागा कदाचित 50 एकरची असेल, पण त्यातील 30 एकर जमीन अजून माझ्याकडे आहे.
पण मला कोणताही रक्तपात नको आहे. ते लोक आम्हाला कधीच जगू देत नाहीत. म्हणूनच आता आम्हाला काहीही नको आहे. मी तुला नुकतेच परत आणले आहे आणि आपण दुसऱ्या शहरात जाऊ, जिथे माझ्या वडिलांचा दुसरा बंगला आणि काही छोटासा व्यवसाय आहे. आपण तिथेच राहू. मला माफ कर, हे सर्व करायला मला खूप वेळ लागला. पण तू माझी पत्नी आहेस आणि मला तुझी आठवण आली. मी ढसाढसा रडू लागले. मी माझ्या पतीला मिठी मारली आणि रडू लागले. मी त्याला सर्व काही सांगितले. तो सुद्धा विचित्र वागू लागला आणि म्हणाला, हे सर्व एक स्वप्न समजून विसरून जा. पण तरीही आपण एकत्र होतो आणि आपली सोबत हीच आपली ताकद बनली. मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.